नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण जालना डी-सी-सी बँकेची 2026 साठीची भरती जाहिरात जी आहे, तर ती प्रसिद्ध झालेली आहे. 69 पदासाठीची जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची ही भरती जाहिरात जी आहे, तर ती प्रसिद्ध झालेली आहे. अर्ज करायला सुरुवात झाली होती 7/7/2026 आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे 18/7/2026. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहे. तर याच्यासाठी जी आहे तर डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेले आहे आणि ऑनलाईन एक्झाम जी आहे तर त्याचं वेळापत्रक जे आहे तर ते लवकरच तुमच्यासोबत प्रसिद्ध होईल. जी एक्झाम घेण्यात येणार आहे ऑनलाईन पद्धतीने, तर त्याचे आधी जे आहे 7 दिवस आधी किंवा 10 दिवस आधी तुमचे डाउनलोड करण्यासाठी प्रवेशपत्र जे आहे, तर ती लिंक उपलब्ध करून दिली जाईल आणि त्यामध्ये पात्र झालेल्या उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत जे आहे, तर ते दिनांक वेबसाईटवरच उपलब्ध केल्या जाईल. जालना डी-सी-सी बँकेची ही भरती प्रक्रियेची जाहिरात आहे. उपव्यवस्थापक या पदासाठीची एक जागा आहे आणि ही जी जागा आहे, तर ती खुल्या प्रवर्गामधून आहे. तर याच्यामध्ये तुम्ही सर्व उमेदवार जे आहेत अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. त्यानंतर जे आहे सहाय्यक व्यवस्थापकसाठीची एक जागा आहे. त्यानंतर पुढचं जे पद आहे तर ते देण्यात आलेलं आहे. ही जी जालना डी-सी-सी बँकेची भरती जाहिरात आहे 2026 साठीची, तर त्याच्यामध्ये बँकिंग ऑफिसर 2 पदे आहेत. मग याच्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी एक आणि अनुसूचित जातीसाठी एक जागा जी आहे तर ती राखीव आहे. त्यानंतर जे आहे तर पुढचं पद आहे बँकिंग ऑफिसर, एकूण पदे आहेत 11. कॅटेगरी वाईज त्या जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचं पद आहे कारकून आणि लिपिक, एकूण 55 पदे आहेत. मग याच्यामध्ये कॅटेगरी वाईज जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे आणि ही जी जाहिरात आहे तर त्याचं PDF आपलं टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेली आहे. तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता जी आहे, उपव्यवस्थापक एक पदासाठी जे आहे तर त्याची शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक अर्हता जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. सहाय्यक व्यवस्थापकसाठीचं एक जागासाठीची शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा आणि त्याच्यासाठी लागणारे जे एक्सपिरियन्स आहे तर ते देण्यात आलेले आहे. बँकिंग ऑफिसरसाठीचे 2 पदे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि त्यासाठी लागणारे जे अर्हता जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचं जे पद आहे बँकिंग ऑफिसर 2, तर त्याच्यामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठीची वयोमर्यादा, त्यानंतर मागास प्रवर्गातील उमेदवारांची वयोमर्यादा, त्यानंतर अनुभव, त्यानंतर शैक्षणिक पात्रता आणि त्यासोबतच जे हे पुढचं पद आहे कारकून लिपिक, एकूण 55 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि त्याच्यासाठी लागणारे एक्सपिरियन्स जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे. ही जी जाहिरात आहे 2026 साठीची जालना डी-सी-सी बँकेची, तर त्या संदर्भातली डिटेल माहिती आहे. परीक्षाधीन कालावधी जे आहे तर तो देण्यात आलेला आहे आणि वेतन श्रेणी जी आहे तर ते प्रत्येक पदासाठी देण्यात आलेलं आहे. तर त्या पदासाठीची वेतन श्रेणी तुम्ही इथं बघू शकता आणि याच्यामध्ये जे आहे तर जिल्ह्यातील उमेदवारांना 70% जागा राखीव असणार आहेत आणि उर्वरित उमेदवारांसाठी 30% जागा ज्या आहेत तर त्या राखीव असणार आहेत. सामाजिक शैक्षणिक अर्हता जे आहे तर ती सामाजिक शैक्षणिक मागास वर्गातील उमेदवारांसाठीचे अपडेट देण्यात आलेले आहे आणि याच्यासाठी जे आहे तर किमान वयोमर्यादा जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. आरक्षण व पदसंख्या याच्या संदर्भातल्या तरतुदी ज्या आहेत ते देण्यात आल्या आहेत. ही जी भरती प्रक्रिया आहे 2026 साठीची, तर त्या संदर्भातली डिटेल माहिती आहे. डी-सी-सी जालना बँकेची ही 2026 साठीची भरती जाहिरात आहे. तर ह्याच्या संदर्भातली डिटेल जी आहे तर तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावरनं बघू शकता आणि आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावरनं हे PDF जे आहे ते तुम्हाला चेकआउट करता येणार आहे. जालना डी-सी-सी बँकेची ही भरती जाहिरात आहे. इच्छुक उमेदवारांनी इथं नक्की अर्ज करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड जाहिरातीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओच्या लिंकला शेअर करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट जे आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळते. याच्यासाठी अर्ज करायला खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये परीक्षा शुल्क आणि मागास प्रवर्गातून असाल तर 800 रुपये परीक्षा शुल्क असेल. माजी सैनिक, दिव्यांग उमेदवार असेल तर परीक्षा शुल्क माफ आहे. कागदपत्र पडताळणी संदर्भातल्या डिटेल ही एकाच 3 या प्रमाणात बोलवण्यात येईल. मुलाखतीसाठी 10 गुण जे आहेत तर ते राखीव ठेवण्यात येतील. तर हे अर्ज करताना तुम्हाला काही अडचणी आल्यास तुम्हाला इथं दूरध्वनी क्रमांक आणि हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे, त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. ही होती जी जालना डी-सी-सी बँकेची भरती जाहिरात आलेली आहे. तर त्या संदर्भातली अपडेटेड माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून जायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर द वॉचिंग.